शिक्षण ही सर्वात मोठी गुंतवणूक तर शाळा मुलांचं भविष्य घडविणारी केंद्रे. आनंद भंडारी. निरंजन सेवाभावी संस्थेकडून 700 गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व. विद्यार्थ्यांना वर्षभराची शैक्षणिक किटचं वितरण. शैक्षणिक किटमध्ये टोपीपासून छत्रीपर्यंत सर्व आवश्यक शैक्षणिक साहित्याचा समावेश. निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीनं 14 वर्षांपासून संस्था गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक पालकत्वाची संकल्पना राबवत असून यंदा तब्बल 3000 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पालकत्वाचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यात आला आहे. तसेच अहिल्यानगरमधील जिल्हा परिषद आणि इतर शाळांमधील गरजू घटकातील 700 विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी आवश्यक शैक्षणिक किटचं वितरण करून शैक्षणिक पालकत्व उपक्रम राबवण्यात आला. यावेळी भंडारी बोलत होते. माऊली सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उद्योजक अनुराग धूत, उद्योजक राघवेंद्र बिहाणी, उद्योजक कमलेश झंवर, जिल्हा परिषद CSR समितीचे रमेश कासार, निरंजन संस्थेचे अतुल डागा, जयेश कासट, स्वप्नील कुलकर्णी, राहुल झंवर, मुकुंद धूत, सुमित चांडक, राहुल ओझा, दिनेश भाटिया, अभिजित बिहानी, योगेश सिक्ची, पियुष झंवर, गोविंद दरक, सिद्धार्थ झंवर, पवन बंग, सौ प्राजक्ता डागा, रोहन मंत्री, प्रसाद बजाज, वैभव जाधव यांच्यासह संस्थेचे सदस्य, शालेय शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आनंद भंडारी म्हणाले की निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तुम्ही सातत्याने करता. तुमच्या भाषणामध्ये मी ऐकलं का अनेक गोष्टी म्हणजे शिक्षणासाठी असतील, रोजगारासाठी असतील, स्वयंरोजगारासाठी असतील, लाईव्हलीहूड सपोर्टसाठी असतील, आपण सातत्याने त्या ठिकाणी करताय. आणि मला खूप मनापासून या गोष्टीचं कौतुकही वाटलं आणि म्हणजे आश्चर्यही वाटलं का माणसाचं आयुष्य आहे का हा सातत्याने फक्त स्वतःसाठी पैसा कमवणे, स्वतः उपभोग घेणे आणि असं एकदम मजेत आयुष्य जगणे अशी सर्वसाधारणतः एक रीत आपण बघतो. पण समाजामध्ये अशी काही माणसं असतात का जी केवळ स्वतःपुरतं किंवा स्वतःच्या कुटुंबापुरतं आपलं आयुष्य असा विचार न करता समाजाचा विचार करतात. अशा काही मोजक्या लोकांमध्ये निश्चितपणे तुमचा म्हणजे संस्थेच्या त्या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निरंजन सेवाभावी संस्थेचे अतुल डागा यांनी सांगितलं की आज निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने शैक्षणिक पालकत्व 2026 हा कार्यक्रम माऊली संकुल सावेडी येथे पार पडला. संस्थेचं हे 14वे वर्ष आहे. संस्थेने यावर्षी 3000 विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारलं. त्यातील 2000 विद्यार्थ्यांचा पुणे येथे कार्यक्रम 15 दिवसापूर्वीच झाला आणि आज नगरमध्ये 700 मुलांचं शैक्षणिक पालकत्व घेण्यात आलं. त्यात 24 जिल्हा परिषदेच्या शाळा सामील होत्या व सर्व मुलांना शैक्षणिक किटमध्ये स्कूल बॅग असेल, 20 वह्या असतील, टिफिन बॉक्स असेल, जॉमेट्री बॉक्स असेल, ड्रॉइंग बुक असेल, पॅड असेल, पेन, पेन्सिल म्हणजे वर्षभर लागणारं पूर्ण साहित्य आज प्रदान करण्यात आलं. आजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अहिल्यानगरचे CEO आनंदजी भंडारी हे स्वतः उपस्थित होते. तसेच आमचे नेहमीचे दानदाते अनुरागजी धूत असतील, कमलेशजी झंवर असतील, राघवेंद्रजी बिहानी असतील, हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रत्येक शाळेला एक आमचा फॉर्म असतो निरंजन सेवाभावी संस्थेत, तो पाठवलेला असतो. पाठवून आम्ही त्या शिक्षकांना तो फॉर्म भरायला लावतो. जे गरजवंत विद्यार्थी आहेत आणि आम्ही फक्त गरजवंत विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा मानस नसतो, आम्हाला गरजवंत बी असावा आणि तो गुणवंत असावा. अशा विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षकांना सांगतो की तसे विद्यार्थी आयडेंटिफाय करून त्यांचा फॉर्म भरून मुख्याध्यापकाची सही शिक्क्यानिशी आमच्याकडे पाठवले जातात. ते पाठवल्यानंतर आम्ही व्हेरीफाय करून ती लिस्ट शिक्षकांना परत पाठवतो आणि ती लिस्ट फायनल झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना आम्ही ते किट प्रदान करतो. उद्योजक अनुराग धूत म्हणाले की आणि तुम्ही सगळे एवढे शांतपणे आज बसलात आणि असं मला वाटतंय की आपल्या देशाचा निर्माण होणार आहे. कारण आपली देशाची जी नीव आहे ते तुम्ही आता पुढे नेणार आहे देशाला. आणि जे तुम्ही मुले मुली आहेत आणि तुम्ही ज्या पद्धतीने सगळे आपलं हे करताय एज्युकेशन आणि तुम्ही एवढं चांगलं करताय आणि तुमच्या पाठीशी निरंजन सेवाभावी संस्था आहे जे तुम्हाला सपोर्ट करते पुढे जाण्याकरता. तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. मला अत्यंत खात्री आहे की आपला देशाचं फ्युचर फार चांगलं आहे. सगळेजण मिळून काम करताय आणि देशाचं फ्युचर फार चांगलं आहे. तर तुम्ही सगळे एक देशाचं निर्माण करा असं माझी तुम्हाला शुभेच्छा आहे.
विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सभागृह दणाणलं. ग्रंथदिंडीनं वेधलं सर्वांचं लक्ष. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांच्या आकर्षक ग्रंथदिंडीनं करण्यात आलं. वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा जागर करत टाळ लेझिमच्या गजरात ग्रंथदिंडी काढली. या अनोख्या उपक्रमानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. निरंजन सेवाभावी संस्थेकडून मिळालेली शैक्षणिक किट स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सुमारे 700 विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी तुडुंब भरलेल्या सभागृहात विद्यार्थ्यांनी हात उंचावून निरंजन सेवा, निरंतर सेवा, निरंजनच्या नावानं चांग भलं अशा उत्स्फूर्त घोषणा देत संपूर्ण सभागृह दणाणून सोडलं. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. सुंदर कार्यक्रम मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी संयोजकांचा आभार मानतो की अतुल डागा सरांनी आम्ही नेहमी त्या CSRच्या माध्यमातून कनेक्टेड असतो. तर सरांनी जसं सांगितलं की एक उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आंबा येतो मार्केटमध्ये त्यावेळेस अतुल डागा सर हे जे हॉस्टेलचे मुलं आहेत त्यांना आंबा खाण्याची स्पर्धा घेतात. अतिशय चांगलं. त्याही कार्यक्रमी गेलो होतो की ज्या हॉस्टेलला मुलं राहतात त्यांना आंबे खायला मिळत नाही. मग सर त्या ठिकाणी एवढे आंबे आणून ठेवतात की आणि अशा वेळेस अनेक मान्यवर नगर शहरातले तिथे असतात आणि मुलांची आंबे खाण्याची स्पर्धा असते. असाही त्यांचा अतिशय छान उपक्रम आहे. शिलाई मशीन आहे किंवा जलकुंभ त्यांनी हातामध्ये दिलेले आहेत. परंतु आजचा जो कार्यक्रम आहे अतिशय सुंदर आहे. जर आता CO सरांनी सांगितलं की स्कूल बॅग मध्ये पालक विचार करणार नाहीत, अगदी शहरातला सुद्धा पालक विचार एवढं साहित्य त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. वह्या दिल्यात, ड्रॉइंग म्हणजे ती यादी मला परवा सर सांगत होते, म्हणजे मी लिहून घेत होतो. म्हणजे माझं मी पण कंटाळलो इतकी यादी. टिफिन बॉक्स आहे, पाणी बॉटल आहे, जे अतिशय पण मुलांना हे यासाठी दिलेलं आहे की तुम्ही त्या गोष्टींचा वापर करून खूप मोठं व्हायचं आहे.